नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ताटाभोवतीची मैरप कशी बनवायची ते तुम्हाला आज सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी 5 नंबरचे पर्पल मणी घेतलेले आहेत, 5 नंबरचे व्हाईट मोती घेतलेले आहेत, 2 नंबरची सुई, नायलॉनचा धागा आणि कैची. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी दोऱ्यामध्ये सुई ओळून घेतलेली आहे आणि मागच्या साईडने गाठे मारून घेतलेली आहे. आता मी सगळ्यात आधी एक व्हाईट मणी ओळून घेणार आहे, 2 जांभळे मणी, परत एक व्हाईट मणी, 2 जांभळे मणी. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा, एक व्हाईट, 2 जांभळे, एक व्हाईट, 2 जांभळे, असे 6 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि सगळ्यात जो गाठ मारलेला मणी आहे ती त्या एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. आता आपल्याला ही सुई फिरवून ह्या वरच्या व्हाईट मण्यापर्यंत आणायची आहे. त्यासाठी मी ह्या 2 जांभळ्या मण्यातून मणी बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ह्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने. आता इथं परत 2 जांभळे मणी, एक पांढरा मणी आणि परत 2 जांभळे मणी, असे 5 मणी ओळून घेतलेले आहेत. बघा, 2 जांभळे, एक पांढरा, 2 जांभळे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता परत आपण ज्या मण्यातून सुई बाहेर काढली होती त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत या 2 जांभळ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आहे समोरच्या, आणि बाजूचा जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथं परत 2 जांभळे मणी, एक पांढरा मणी आणि परत 2 जांभळे मणी. मणी मागे सरकवून घ्यायचे. परत ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती पांढऱ्या, त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत त्याच्या समोरच्या 2 जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. इथं जांभळे मणी तुम्ही जोडाचेही वापरू शकता. परत एका पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता इथं परत 2 जांभळे मणी, एक पांढरा मणी आणि 2 जांभळे मणी
असे 5 मणी ओळून घ्यायचे. आता ज्या मण्यातून सुई आपण बाहेर काढली होती त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत जांभळ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत 2 जांभळे मणी, एक पांढरा मणी आणि परत 2 जांभळे मणी, असे 5 मणी ओळून घेतलेले. परत मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत 2 जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आणि परत एका पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथं परत 2 जांभळे मणी घ्यायचे. एक पांढरा मणी आणि 2 जांभळे मणी. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा 2 जांभळे, एक पांढरा, 2 जांभळे. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई विरुद्ध दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला अशीच पट्टी पुढे तयार करून घ्यायची आहे. आता मी ही 66 राऊंड तयार करून घेतलेली, ही पट्टी तयार करून घेतलेली लांब अशी. आता आपण पुढच्या डिझाईनला सुरुवात करणार आहे. आता मी ह्या एकाच व्हाईट मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि त्याच्या समोरचे जे 2 जांभळ्या कलरचे मणी आहेत त्या 2 जांभळ्या मण्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये मी 4 पांढरे मणी घेणार आहे. याच्यात तुम्ही जोडाचे मणी घेतले तरी चालतात. एक पर्पल, 2 व्हाईट, परत एक पर्पल मणी घ्यायचा आहे. परत 2 व्हाईट, परत एक पर्पल मणी घ्यायचा आहे आणि 4 इथं आता 4 व्हाईट मणी घ्यायचे आहेत. चार पांढरे मणी घेतलेले आहेत आणि 3 जांभळे मणी घ्यायचे आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत. बघा इथं मी 4 पांढरे, 1 जांभळा, 2 पांढरे, 1 जांभळा, 2 पांढरे, 1 जांभळा, 4 पांढरे आणि 4 पांढरे आणि 3 जांभळे मणी घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि खालचं हे 3 जांभळे मणी सोडून त्याच्या खालचा जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने.
आता परत इथं 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत. एक जांभळा, 2 पांढरे, परत एक जांभळा, 2 बघा मी इथं 3 पांढरे मणी घेतलेले, एक जांभळा आणि 2 पांढरे, असे 7 मणी घेतलेले, 6 मणी. आणि हा जो या बाजूचा जो 2 पांढऱ्या मण्यांचा जो खालचा जांभळा मणी आहे, त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. आता इथं परत आपली असे एक पाकळी तयार होणार आहे वरची. आता इथं परत 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत, एक जांभळा मणी आणि 2 पांढरे मणी घेतलेले आहेत मी. असे 5 मणी ओळून घ्यायचे आहेत. आणि हा जो जांभळा मणी आहे, हे जे खालचे जे 2 पांढरे मणी शेवटचे जे आपण 4 मणी घातले होते बघा, हे जे 4 मणी घातलेले आपण, त्यातले वरचे 2 मणी सोडून द्यायचे आणि खालचे जे 2 पांढरे मणी आहे, त्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे आपल्याला, हे बाजूचे जो 2 जांभळे मणी आहे, त्या 2 जांभळ्या मण्यातून सुई समोर काढून घ्यायची आहे, बघा अशा पद्धतीने. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथं परत आपल्याला 4 पांढरे मणी घ्यायचे आहेत. चार पांढरे मणी आणि हा जो जांभळा मणी आहे बाजूचा, ह्या 2 पांढऱ्या मण्याच्या वरचा जो जांभळा मणी आहे, त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता इथं परत आपल्याला 2 पांढरे मणी, एक जांभळा मणी आणि 2 पांढरे मणी, असे 5 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता परत हा जो जांभळा मणी आहे, त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे, आता इथं परत 4 पांढरे मणी घ्यायचे. आणि 3 जांभळे मणी घ्यायचे.
मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हे 3 मणी सोडून द्यायचे आणि 3 मण्याच्या खालचा जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत आपल्याला याच्यात 3 पांढरे मणी एक जांभळा मणी आणि परत 2 पांढरे मणी असे 6 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा 3 पांढरे 1 जांभळा 2 पांढरे मणी. आता हा जो जांभळा मणी आहे 2 पांढऱ्या मण्याच्या खालचा त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत इथं 2 पांढरे मणी एक जांभळा मणी परत 2 पांढरे मणी असे 5 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता परत ह्या जांभळ्याच्या खालचं जे 4 मणी आहे त्यापैकी 2 मणी वरचे सोडून द्यायचे आणि खालचे जे शेवटचे 2 पांढरे मणी आहे त्या 2च पांढऱ्या मण्यातून खाली सुई काढून घ्यायची खालच्या दिशेने. बघा अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा. आता परत समोरच्या 2 जांभळ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत याच्यामध्ये 4 पांढरे मणी घ्यायचे. चार पांढरे मणी एक फक्त 4 पांढरे मणी घ्यायचे आणि हा जो जांभळा मणी आहे बाजूचा त्या बाजूच्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत 2 पांढरे मणी एक जांभळा मणी आणि 2 पांढरे मणी असे 5 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हे जे 3 मणी आहे 2 मणी पांढरे त्याच्या वरचा जो जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये परत आपल्याला 4 पांढरे मणी घ्यायचे. तीन जांभळे मणी ओळून घ्यायचे.
असे 7 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हे वरचे 3 मणी सोडून द्यायचे आणि त्याच्या खालचा जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता याच्यात परत 3 पांढरे मणी, तीन पांढरे मणी, एक जांभळा मणी आणि 2 पांढरे मणी. बघा 3 पांढरे, एक जांभळा, 2 पांढरे असे 6 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हा जो जांभळा मणी आहे पांढऱ्याच्या 2 पांढऱ्या मण्यांच्या खालचा त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत 2 पांढरे, एक जांभळा आणि 2 पांढरे. बघा 2 पांढरे, एक जांभळा, 2 पांढरे असे 5 मणी ओळून घेतलेले आहेत. आणि आता या लाईन मधले जे 4 मणी आपण सगळ्यात सुरुवातीला 4 मणी ओळले होते त्या 4 पैकी वरचे 2 मणी सोडून द्यायचे आणि खालचे जे 2 मणी आहे त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. अशा पद्धतीने खालच्या दिशेने काढून घेते बघा. आता समोरच्या 2 मण्यातून जांभळे खालच्या लाईन मधले जे पट्टी आपण जी केली होती त्या पट्टीमधले 2 जांभळे मणी आहेत त्या 2च जांभळ्या मण्यातून सुई समोर काढून घ्यायची आहे. आता ही अशीच डिझाईन आपल्याला पुढे करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो मी आता ही एवढी रांगोळी तयार करून घेतलेली आहे. आता याच्या पुढे पुढची रांगोळी मी सांगणार आहे आणि शेवट कसा करायचा ते सांगणार आहे. त्यासाठी मी ह्या 2 जांभळ्या मण्यातून सुई मी बाहेर काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता 4 पांढरे मणी टाकायचे आहेत. 4 पांढरे मणी घ्यायचे आणि ह्या डिझाईनच्या बाजूचा जो जांभळा मणी आहे म्हणजे खालून 4 नंबरचा त्याच्यातनं सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता याच्यात परत 2 पांढरे, एक जांभळा आणि 2 पांढरे. बघा 2 पांढरे, एक जांभळा, 2 पांढरे असे 5 मणी टाकून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हा जो जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आता याच्यामध्ये परत 4 पांढरे मणी, 4 पांढरे मणी आणि 3 जांभळे मणी. मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत. बघा 4 पांढरे आणि 3 जांभळे. आता हे 3 जांभळे मणी सोडून द्यायचे आणि ह्या 4 पैकी जो पहिला नंबरचा पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यात परत 3 पांढरे, एक जांभळा आणि 2 पांढरे असे 6 मणी ओळून घ्यायचे. बघा 3 पांढरे, एक जांभळा, 2 पांढरे. आता हा जो जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता इथं परत 2 पांढरे मणी, एक जांभळा आणि 2 पांढरे असे 5 मणी ओळून घ्यायचे. बघा 2 पांढरे, एक जांभळा, 2 पांढरे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हे जे 4 पांढरे मणी घातलेले आहेत आपण सुरुवातीचे त्यातले वरचे 2 मणी सोडून द्यायचे आणि खालच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता परत समोरच्या 2 जांभळ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथं परत 4 पांढरे मणी, चार पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता परत बाजूच्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथं परत 2 पांढरे, एक जांभळा आणि 2 पांढरे असे 5 मणी ओळून घ्यायचे आहेत. बघा 2 पांढरे, एक जांभळा, 2 पांढरे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हा जो वरचा जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता परत इथं 4 पांढरे मणी घ्यायचे.
3 जांभळे मणी, मणी मागे सरकवून घ्यायचे. आता खालचा जो 1 नंबरचा पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत इथं 3 पांढरे मणी, एक जांभळा मणी आणि 2 पांढरे मणी. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हा जे जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत इथं 2 पांढरे, 1 जांभळा आणि 2 पांढरे, 1 जांभळा आणि 2 पांढरे असे 5 मणी ओळून घ्यायचे. बघा 2 1 2 असे घालून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि खालचे जे 4 मणी आहे त्यातले वरचे 2 मणी सोडून द्यायचे पांढरे आणि खालच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आणि बाजूच्या 2 लाल जांभळ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ही रांगोळी इथं संपलेली आहे. आता गाठ कशी मारायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी ह्या 2 जांभळ्या मण्यातून सुई बाहेर काढून आता इथं मी गाठ मारून घेणार आहे पांढऱ्या मण्याच्या बाजूला. अशा पद्धतीने. आता इथं दोरा कट करून टाकायचा आहे आपल्याला. तर मैत्रिणींनो, बघा मी ही अशी रांगोळी मी तयार करून दाखवलेली आहे. तुम्हाला आवडले असल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.